नमस्कार. माझं नाव गुंजन पाटील आहे. मी मेंटॉर नाही आहे. मी टीचरही नाही आहे. मी तुमच्यामधलीच एक आहे आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि सेकंड टाईम मी मेन्स दिलेली होती ही. मी माझं इंट्रोडक्शन अशासाठी सांगत आहे सो दॅट तुम्ही रिलेट करू शकावे, की मी तुमच्यामधलीच एक आहे आणि मी तुमच्याशी रिलेट करू शकेल. माझे काही फ्रेंड्स आहेत आणि माझे काही फ्रेंड्स आणि मी घरी बसून आपल्या घरी बसून काही लायब्ररीमध्ये जातात आणि काही आपापल्या घरी बसून शेड्यूल फॉलो करतात स्टडीचा आणि तो स्टडी एकमेकांशी शेअर करतात. त्याच्यासाठी आमचा WhatsAppचा ग्रुप होता आणि तसंच आम्ही अभ्यास केला. आमच्यातले 1-2 सिलेक्टही झालेले आहेत. या 1-1.5 वर्षाच्या जर्नीमध्ये काही लोक सिलेक्ट झालेले आहेत. त्यापैकी लास्ट इयरलाच एक सर टॅक्स असिस्टंट झालेले आहेत. म्हणजे रिसेंटचे पण आहेत. त्यामुळे तुम्हाला जर आमच्यामध्ये जॉइन व्हायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम. कारण रॉंग गाईडन्समुळे स्कोर किती जाऊ शकतो याचा अनुभव मला आहे. पहिले 1-1.5 वर्ष तर मला हे समजतच नव्हतं, की काय वाचायचं आहे आणि काय सोडायचं आहे. तो वेळ तुम्ही कमी करू शकतात आमच्यासोबत. तर यू आर मोस्ट वेलकम इफ यू आर रेडी टू जॉइन अस. आणि ही जे पण कार्यक्रम चालणार आहे, म्हणजे हे जे पण आमचं शेड्यूलिंग चालणार आहे ते फ्री ऑफ चार्ज असणार आहे. ही ॲक्च्युली मेंटरिंग नसेल. यामध्ये फक्त एकच स्लोगन आहे आमचा, की बी विथ अस अँड डू लाईक अस. म्हणजे आम्ही जसं करतोय तसं तुम्ही फॉलो करू शकतात आणि जेणेकरून तुम्ही आमच्या शेड्यूलने जाऊन किंवा तुमचेही काही जे अ, अभिप्राय असतील ते आम्हाला कळवून तुम्ही आमच्यामध्ये जॉइन होऊ शकतात. तर मी थोडक्यामध्ये माझं इंट्रोडक्शन देते, म्हणजे तुम्हाला कळेल तरी की कोण आहे तुमच्यासोबत म्हणून. माझं एम-फार्मसी झालेलं आहे. त्यानंतर मी डायटेटिक्सचा कोर्स केलेला आहे. टेस्टची प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे 1-2 वर्ष. त्यानंतर मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून एका फार्मसी कॉलेजला 2.5 वर्ष जॉब केला. पण प्रेग्नन्सीसाठी मला तो जॉब सोडावा लागला. तशातच कोरोनाचं लॉकडाऊनसुद्धा लागलं होतं आणि नंतर लगेचच हेल्थ कॉम्प्लिकेशन झाले, कारण दोघंही कोरोना वेव्हजमध्ये मला कोरोना झाला होता आणि माझं बाळही तेव्हा लहान होतं. त्यामुळे मी पुन्हा लगेचच कॉलेज जॉइन करणं बेटर नाही समजलं आणि मला पूर्णच तिथून मग कट करावा लागला. माझा जो पण अकॅडमिक्समधला संबंध होता तो पूर्णपणे बंद होऊन गेला. रिकव्हरी झाल्यानंतर मी काही ॲडव्हान्स डायटेटिक्सचे कोर्सेस केले आणि तेव्हा बाहेर पडणं माझ्यासाठी कठीण होतं, कारण बाळ माझं लहान होतं. तर मी ठरवलं की घरी बसूनच मी स्टडी करायचा आणि त्यासाठी मी ही फील्ड निवडली. माझं बाळ जेव्हा 3 वर्षाचं होतं तेव्हा मी एम-पी-एस-सीचा स्टडी सुरू केलेला आहे आणि आता ती जवळपास 6 वर्षाची झालेली आहे. रिसेंटलीच 12 मेला तिचा बड्डे झालेला आहे आणि ती या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये मी 2 अटेम्प्ट दिलेले आहेत. खरं तर मी यू-पी-एस-सी करायला विचार केला होता, पण माझ्या एजमुळे मला असं वाटलं की मला पुरेसे अटेम्प्ट्स मिळणार नाही. सो मी एम-पी-एस-सी ऑप्ट केलं आणि तो माझा राज्यसेवेचा पहिला अटेम्प्ट होता आणि लास्ट अटेम्प्ट होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा. सो मी त्याच्यामध्ये वर्षभर अभ्यास करून बऱ्यापैकी मी स्वतःला त्यामध्ये झोकून दिलं होतं. मला आठवतं माझी मुलगी टायफॉईडने आजारी होती आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, तेव्हासुद्धा मी तिथेसुद्धा तिला मांडीवर घेऊन अभ्यास करत होती. एवढं केल्यावर जेव्हा माझा राज्यसेवेचा प्रिलिम्सचा स्कोर आला तेव्हा तो 102च होता. तो मागच्या अटेम्प्ट्सपेक्षा, म्हणजे मागचे जे पण कट ऑफ होता त्याच्यापेक्षा बेटर होता. पण तरीसुद्धा त्या वर्षीच्या मानाने तो कमी होता, कारण त्यावेळेला 110चा कट ऑफ लागला होता. मी खूप डिसअपॉइंटेड होती आणि मला असं वाटलं की आता इथेच थांबवावं, कारण झालेलं नाही आहे आणि यात टाईम माझा मे बी मला जमत नाही आहे. पण खरं पाहायला गेलं तर तो व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा वेळ नसतो. आपल्याला थोड्या वेळासाठी असं वाटू शकतं की आपण थांबावं. प्रत्येक अटेम्प्टनंतर ही फीलिंग येते जेव्हा आपण सक्सेसफुल झालेलो नसतो. पण माझी लगेचच ग्रुप बीचा मी फॉर्म भरलेला होता, त्याची प्रिलिम्स होती. आणि खरं तर मी ग्रुप बीसाठी तयारच नव्हती, कारण त्याचं जे मॅथ्स असतं ते मी कधीच रेडी केलेलं नव्हतं. सी-सॅटचा पेपरही मी पॅसेजवरच पास होऊन यायची. त्यामुळे मी तो कधीच रेडी केलेला नव्हता. मला राज्यसेवेपेक्षा कंबाईन हार्ड वाटायचं, कारण 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवणे आणि 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणे हे मला जास्त चॅलेंजिंग वाटायचं. त्यामुळे माझी ही कपॅसिटीच नाही असं मला फील व्हायचं. पण कंबाईनच्या प्रिलिम्सला तरीसुद्धा मी दिली आणि घाईघाईमध्ये माझे 2-3 जे आहेत क्वेश्चन ते चुकले आणि सिली मिस्टेक्स माझ्या झाल्या. पण यू वोंट बिलीव्ह, मला त्या अटेम्प्टमध्ये पहिला अटेम्प्ट असून सुद्धा 68 स्कोर झाला होता. 68 स्कोर झाला आणि त्यावेळेचा माझा अटेम्प्ट 92चा होता. मी 92 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते. त्यापैकी मला निगेटिव्ह कट करून 68 स्कोर झाला होता आणि मी मग ठरवलं की आता माझी एंट्री तर फिक्स आहे. तर
लँग्वेजकडे फोकस करायचा. तेव्हा जवळपास 20 वर्षांपासून माझा इंग्लिश आणि मराठी याच्याशी काहीही संबंध नव्हता. कारण माझं एज्युकेशन पण एका झेडपीच्या स्कूलमध्ये झालेलं आहे. तिथे असं व्याकरण वगैरे याला एवढं इम्पॉर्टन्स नसतंच दिलं जात. जसं चालू आहे तसं चालू असतं. पण माझं फार्मसीचं बॅकग्राऊंड चांगलं होतं. मी तिच्यात गोल्ड मेडलिस्टही होते आणि अ, माझं 23व्या वर्षी पेटंट झालेलं होतं. इंटरनॅशनल पेपर होते. तर तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता. पण मला माहिती होतं की इतरांपेक्षा मला जास्त हार्डवर्क घ्यावे लागतात. सो मी त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि फर्स्ट कीनुसार जेव्हा मेन्सचा रिझल्ट लागला तेव्हा मला फर्स्ट कीनुसार 265 स्कोर होता आणि सेकंड कीने जवळपास 15 क्वेश्चन कॅन्सल झाले होते म्हणून माझा 248 जो स्कोर आला जो सफिशियंट नव्हता पास होण्यासाठी. पण माझ्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला होता की आता मी जेव्हा पुढचा अटेम्प्ट देईन तेव्हा मला त्यापेक्षा चांगले मार्क्स मिळतील म्हणून असा आपल्याला संभ्रम असतो. मग नेक्स्ट अटेम्प्टला जेव्हा आता प्रिलिम्स होती तेव्हा मला एवढे स्कोर नाही झाला. ॲक्च्युली मला 55.75 एवढा स्कोर झाला. तर मला तेव्हा वाटलं की काही चुकतं आहे का माझं? मी माझे सोर्सेस पण चेंज केलेले होते. कारण मी राज्यसेवेच्या सोर्सेसवरती कंबाईन दिलेला होता आणि त्यानंतर मी कंबाईन फोकस करूनच स्टडी केला होता. तर माझा स्कोर जास्त येणं अपेक्षित होतं मला. पण तसा आला नव्हता. कारण ऑब्व्हियसली पेपरची काठिण्य पातळी तिथे खूप जास्त मॅटर करते. पण मला एवढंच समजलं आहे की या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये एवढंच कळालेलं आहे की जेव्हा तुम्ही एक्स्पेक्टेशन ठेवून जात नाही. मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट दिला होता तेव्हा माझे बिलकुल एक्स्पेक्टेशनच नव्हते त्या पेपरबद्दल की मी काही चांगला अटेम्प्ट काही त्याच्यामध्ये परफॉर्म करू शकेल. आणि मी घरीसुद्धा पेपर सॉल्व्ह करायचे तर मला 41-45 एवढेच मार्क्स पडायचे जेव्हा मी 1 महिन्याच्या काळामध्ये प्रिपरेशन केली होती तेव्हा. तर मला अपेक्षा नव्हती आणि विदाऊट एक्स्पेक्टेशन मी जेव्हा गेली तेव्हा मी प्रॉपरली लॉजिक वगैरे वापरून पेपर सॉल्व्ह केला आणि मला चांगला स्कोर आला होता. पण यावर्षी तसं नाही झालं. यावर्षी मी पेपरकडनं एवढ्या एक्स्पेक्टेशन केले की मी खूप साऱ्या सिली मिस्टेक त्यामध्ये केल्या होत्या. माझ्या स्टडीच्या कंपेअरला मी कमी परफॉर्मन्स तिथे नक्कीच दिला होता. तर माझं म्हणणं फक्त एवढं आहे की जेव्हा आपण एक्स्पेक्टेशन खूप जास्त ठेवतो, तेव्हा स्टडी कमी जास्त मॅटर नाही करत. तुमचं जे प्रेशर आहे तिथे तुम्हाला जो प्रेशर आलेला असतो, बऱ्याचदा असं होतं की आपल्यापेक्षा आपल्याला जाणवतं की आपल्यापेक्षा बहुधा कमी अभ्यास केलेल्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त स्कोर आलेला आपल्याला दिसतो. आपल्याला वाटतं की माझा स्टडी जास्त होता तरीसुद्धा याच व्यक्तीच्या कंपेअरला मला मार्क्स कमी का पडले? तर याच्यामागचं बेसिक कारण असतं की प्रत्येकाचा बेसिक मिनिमम स्टडी असतो. या क्षेत्रामध्ये 60-70% मुलं अशी आहेत की आल्यावरती अभ्यास करतायत. त्यांचा बेसिक मिनिमम स्टडी जो आहे तो झालेला असतो आणि त्या बेसिसवरती प्रेशर हँडल करून ते तिथे सिले मिस्टेक नाही करत, ज्या तुम्ही केलेल्या असतात. सो काय 30-40% क्वेश्चन असे असतात, की जे अननोन किंवा हार्ड टॉपिकवर असतात. तिथे तुम्हाला नशीब आजमावावं लागतं, लॉजिक आजमावावं लागतं. नशीब द्या सोडून, कारण ते आपल्या हातात नाही आहे. पण लॉजिकसुद्धा आपण प्रॉपरली यूज नाही करू शकत आणि त्यामागचं एकच कारण असतं ते म्हणजे प्रेशर. सो अभ्यास म्हणजे किती अभ्यास केला आहे म्हणजे तुमचा जास्त अभ्यास म्हणजे जास्त स्कोर असं गणित तिथे नसतं. अ, तुम्ही जेव्हा हा पेपर घरी बसून सॉल्व्ह कराल, म्हणजे जो पेपर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह केला, तो जर तुम्ही घरी बसून सॉल्व्ह केला, तर तुमचे नक्कीच 10 क्वेश्चन तरी जास्त बरोबर येतील. अ, फक्त फरक असतो तिथे तुमच्या एक्स्पेक्टेशनचा आणि तुमच्या प्रेशरचा. तर आता याच्यापुढे काय? आता यापुढे काय तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, की ज्याचाही स्कोर कमी आलेला आहे त्यांनी स्वतःला माफ करा. फॉरगिव्ह युअरसेल्फ आणि ज्याचा जास्त आलेला आहे ते हवेमध्ये उडू नका, आभाळामध्ये उडू नका. कारण लास्ट इयरचा जो टॉपर असतो तो नेक्स्ट इयरला प्रिलिम्स पण क्रॉस होईल की नाही, म्हणजे पास होईल की नाही याची गॅरंटी नसते. कारण राज्यसेवेमध्ये वेगळं असतं. राज्यसेवेमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त असतात. तर नशीब तुमचं इतकं मॅटर नाही करत जितकं कंबाईनमध्ये करतं. इन बिन 200 क्वेश्चन. त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन जरी चुकले, तरी तुम्ही 10 मार्क्सने खाली येताय. त्या 4 सिली मिस्टेक तुम्हाला इतरांपेक्षा 10 मार्क्सने खाली आणतायत आणि 1-1 मार्क्सने तुमचं मेरिट जातंय. सो इथे असं नाही आहे की तुम्हाला पेपर छान गेला म्हणून तुम्ही हुशार आहात किंवा तुम्हाला खराब गेला म्हणून तुम्ही ढ आहेत. जवळपास प्रत्येकाचा 90-20च्या रेंजमध्ये अभ्यास असतो. प्रत्येकाचा 60-70% जे मुलं आलेले असतात ते अभ्यास करतच असतात. सो आता एक दिवस चांगला गेला नाही म्हणून रडत बसू नका. हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. फॉर्म भरत राहा. नंबर ऑफ अटेम्प्ट्स वाढतात तशी लकने साथ देण्याची प्रोबॅबिलिटीसुद्धा वाढते आणि स्ट्रेस आणि टाईम मॅनेजमेंटसुद्धा आपल्याला जमायला लागतं की कसं करायचं म्हणून. फक्त एक्स्पेक्टेशन लो ठेवा आणि तुमचे जे प्रिज्युडाइज माइंडसेटने तुम्ही पेपरला जात आहात, जसं की मी खूप अभ्यास केलेला आहे आणि मला यावेळचा पेपर येणारच आहे आणि PYQ बेस्डच पेपर असतो. यावर्षी पाहिलं असेल तुम्ही की पेपर सेटरच जसा जवळपास चेंज झालेला आहे.
लास्ट इयरला PYQ सगळे आलेले होते. त्यामुळे माझा होल्ड PYQवर नव्हता. मी यावर्षी PYQवर खूप होल्ड केला, की कुठल्या टॉपिकमध्ये कुठला प्रश्न येतो हे माझं तोंडपाठ होतं. पण पेपर सेटरने PYQला इतका इम्पॉर्टन्सच दिलेला नाही. सो या प्रिज्युडाइज माइंडसेटने तुम्ही जे पेपरला जाता ते जाणं तुम्ही बंद करा. आणि हे व्हिक्टिम कार्ड करणं सुद्धा बंद करा, की मी पण असा विचार करते, मला 5-6 वर्षाची मुलगी आहे, तिला बघायचं आहे, मी घरीच अभ्यास करते, घरातली सगळी कामं करायची आहेत, घरातले फंक्शन्स असतात, रिलेटिव्सचे लग्न वगैरे ते मला अटेंड करावे लागतात, कारण मी घरातली एकुलती एक सून आहे. या सगळ्या गोष्टी मॅनेज करून जेव्हा मला करावं लागतं, तेव्हा माझी कधी-कधी चिडचिडी होते. पण हे व्हिक्टिम कार्ड खेळणं अगदी चुकीचं आहे. तुम्ही जेवढं ते व्हिक्टिम कार्ड खेळाल, तेवढी तुमची परिस्थिती खराब होईल. तेवढं तुम्ही ओव्हर थिंकिंग कराल आणि तुमचा स्टडी अजून त्याने खराब होणार आहे. सो गरजेचं काय आहे, फक्त तुम्ही स्ट्रॅटेजी डिसाईड करा तुमची, स्मार्ट वर्क करा, टाईम मॅनेजमेंट करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. एवढ्यावरतीच तुमचा स्कोर येण्याची पॉसिबिलिटी वाढेल. असं नाही की होईलच. कारण हा मी सांगितलं आधी प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तो दिवस तुमचा कसा होता, तो नशीब तुमचं आणि तुम्ही किती लॉजिकली प्रश्न सोडवले हे तिथे गरजेचं आहे. स्टडी म्हणजे स्कोर नसतो. म्हणून आता पुढे काय तर पुढचा प्रवास म्हणजे स्मार्ट प्लॅनिंग करूया आपण. कन्सिस्टन्सीच ठेवूया स्टडीमध्ये आणि प्रॉपर गाईडन्स मला जेवढं जमतं तेवढं देईन आणि माझ्यासोबत काही पोस्ट होल्डरसुद्धा आहेत. ते सुद्धा त्याच्यामध्ये मदत करतील. ते समोर जास्त येऊ शकत नाही म्हणून मीच या चॅनलचा फेस व्हॅल्यू माझीच असणार आहे. आपण मिळून स्टडी करूया. आपापल्या घरी राहून, आपापल्या लायब्ररीमध्ये जाऊन आपण एकत्र प्लॅनिंग करून स्टडी करूया. त्यासाठी आम्ही आधी WhatsApp ग्रुप होता आमचा, तर आता मला वाटतं नंबर ऑफ पीपल जोडण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहेत. म्हणजे मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस येतात. तर मी टेलिग्रामचा एक खाली ID देते माझा. त्या IDवरती तुम्ही जॉईन व्हा. तिथे मी दररोजचा काय टाईम टेबल आहे तो टाकत जाईल. तुम्हाला सुरुवातीला सांगत जाईल, की जो टॉपिक आहे त्यावरती मी PYQवर थोडाफार होल्ड घेतलेला आहे. त्यानुसार कुठल्या टॉपिकमध्ये काय विचारलं जातं आणि कुठे आयोग चुकवतं याबद्दल थोडीशी तुम्हाला आयडिया देऊन तो टॉपिक तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सुरू करायचा. नंतर दिवसाच्या शेवटी मी तुम्हाला जवळपास प्रत्येक टॉपिकवरती 2, 4, 5 क्वेश्चन देत जाईल. ते तुम्हाला आले तर एक छोटासा पोल होत जाईल, की कोणी स्टडी केला, कोणी नाही केला. म्हणजे तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करण्यासाठी तिथे बरं पडेल मला असं वाटतं. आणि आमच्या शेड्यूलसोबत तुम्ही जॉईन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला तरी वाटतं. तर मी ID दिलेला आहे खाली, तो तुम्ही जॉईन करू शकता आणि इथेच आपण थांबूया आणि पुढचा जेव्हा व्हिडिओ येईल त्यानुसार तुम्ही मला जॉईन करा. थँक्यू.